ते कोर्टामध्ये भावूक झालेत. 17 वर्षांनंतर आमचा पुनर्जन्म झाला, अशी प्रतिक्रिया समीर कुलकर्णी यांनी दिली आहे. पुन्हा एकदा जाऊयात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत आहेत. मुनगंटीवारजी, आपली पहिली प्रतिक्रिया या निकालानंतरची. नाही, साधारणतः जेव्हा ही घटना आणि या संदर्भात FIR दर्ज झाला तेव्हा अनेक पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर शंका व्यक्त केली की काही विशिष्ट लोकांच्या तुष्टीकरणासाठी यामध्ये निरपराध लोकांची नावं टाकण्यात आली, अशी शंका संदेह व्यक्त करण्यात आला. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यापैकी एक आरोपी हा तर भोपाळ लोकसभेच्या खासदार सुद्धा झाल्या. शंका व्यक्त करताना याच्यामध्ये काही गडबड असावी, संदेह व्यक्त केला, याच्यामध्ये काही राजकारण असावं अशीही शंका व्यक्त केली. आणि यामध्ये सरकार काहीतरी गृह विभागाच्या माध्यमातून आपला राजकीय उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करताय, अशाही शंका अनेकांनी व्यक्त केल्या होत्या. आज जेव्हा निर्दोष मुक्तता झाली तेव्हा मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याच्यावर शिक्कामोर्तब झालं. पण एक गोष्ट खरी आहे, या निकालानंतर 17 वर्ष एखाद्या केसच्या संदर्भात न्याय देण्यासाठी लागणं, ही संविधानाचा अमृत महोत्सव साजरा केल्यावर आपल्याला सर्वांना चर्चा करावी लागेल, मंथन करावं लागेल, चिंतन करावं लागेल. मी मधात विधानसभेत महाराष्ट्राच्या विविध न्यायालयात असणारी प्रलंबित प्रकरणाची माहिती हायकोर्टातून घेतली आणि मलाही आश्चर्याचा धक्का बसला. साधारणतः हायकोर्टामध्ये अनेक पदं महामहिम न्यायमूर्तीची तर रिक्त आहेतच, पण 5 लक्षापेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. साधारणतः विविध जिल्हा किंवा तत्सम न्यायालयात 56 लक्ष केसेस प्रलंबित आहेत. आणि म्हणून मग कोणी कोणी गमतीनं म्हणतं की शहाणा माणूस कोर्टाची पायरी कधी चढत नाही, त्यांनी चढू नये. आजोबांनी धुऱ्याची केस टाकली तर त्याचा निर्णय व्हायला नातवागा सज्ञान व्हावं लागतं. तर मला वाटतं की या गोष्टीतून आणि 17 वर्ष अशा गंभीर प्रकरणात ज्यामध्ये संदेह व्यक्त करण्यात आला होता, शंका व्यक्त करण्यात आली की निरपराधांना गोवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला होता, ही शंका जर 17 वर्षानंतर एखाद्या आरोपीच्या जीवनामध्ये जरी निर्दोष मुक्तता होत असेल तर त्याचं जीवन हे रोज त्याचा आपण बर्फाच्या चाकूनीच त्याचा एक अंतःकरणाला टोचला आहे असा त्याचा अर्थ होतो. की दिसायला तर ते दिसत नाही, पण 17 वर्ष एखाद्याच्या मनाला, अंतःकरणाला, अंतरात्म्याला, आत्म्याला दुःख हे दिलं जातं. आणि म्हणून एकूणच या केसच्या नंतर आपल्या सर्वांना या संदर्भात विचार केला पाहिजे की अगोदर आपण म्हणायचो पण की एक अपराधी सुटला तर चालते, पण 99 निर्दोषांना कोणत्याही पद्धतीने त्रास होता कामा नये. पण मला वाटतं की ते जे न्यायदानाचं तत्व होतं हे धीरे 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 कमी होत चाललं आहे. आणि याहीसाठी आपल्या सर्वांनाच एका केसच्या निर्णयापुरतं मर्यादित न राहता पायाभूत सुविधा आपण खूप करू, रस्ते करू, 11 लक्ष कोटी रुपयाची MMRDA मध्ये कामही करू. मुनगंटीवारजी, या सगळ्यामध्ये एक मेख अशी आहे की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्यात सरकारी वकिलांना यश मिळालं, पण या बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी होते त्यांचं याच्याशी काही कनेक्शन नाही असं कोर्टानं सध्या म्हटलंय. पण मग या सगळ्यामागे मुख्य सूत्रधार कोण होतं, कोणी हे बॉम्बस्फोट घडवून आणले, याचा तपास अजून झालाच नाही किंवा खरे चेहरे अजून समोर आलेच नाहीत असं म्हणावं लागेल. तुमचं सरकार आहे, गृह मंत्रालय तुमच्या पक्षाकडे आहे, पुढचा तपास कसा केला जावा आणि खरे चेहरे समोर यावे यासाठी कसे प्रयत्न करणं अपेक्षित आहे सध्या? नाही, खरं तर या दोन्ही घटनांच्या कालावधीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारकडून ही साधारणतः अपेक्षा होती. ज्या गोष्टीसाठी आपण नेहमीच आग्रही राहिलो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीही आग्रही राहिले, ते म्हणजे दोषसिद्धी. आपल्याला माहित असेल की 2003-04 या वर्षामध्ये दोषसिद्धीचं प्रमाण म्हणजे कोर्टामध्ये आरोपींच्या संदर्भामध्ये आपण जे खटले दाखल करायचो ते दोषसिद्धीचं प्रमाण हे 9.2% असायचं. म्हणजे साधारणतः 100 खटल्यांपैकी 90 आरोपी हे मुक्त व्हायचे. आता ते आपण 52-55% नेलं आहे.
आता या व्यवस्था आपण आता उभ्या केल्या आहेत. याच्यामध्ये यायची मदत करणे, आरोपींच्या संदर्भामध्ये विविध माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला साक्षीदार किंवा पंच किंवा त्या संदर्भातले पुरावे जमा करता येणे. आता या संदर्भात 17 वर्षापूर्वीच्या घटना आहे, मागं तर भाष्य करता येणार नाही, पण माननीय मुख्यमंत्री हेच माननीय गृहमंत्री आहे आणि खरा आरोपी शोधण्यासाठी त्यांच्या माध्यमातून गृहविभाग ते सूचना करतील. पण माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की 17 वर्षाच्या अगोदरचे साऱ्या गोष्टी आणि त्या संदर्भातले खरे आरोपी शोधणं हे तर एक मोठा टास्क आहे आणि नुसतं टास्क नाही, तर मला वाटतं की एक चुनौती आहे. आणि मुनगंटीवारजी, एक शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये विचारते की मालेगावमध्ये स्फोट झाल्यानंतर हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद हे शब्द खूप प्रचलित झाले. काल अमित शहांनी हिंदू दहशतवादी असू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. आज हा निकाल आलाय. हिंदुत्ववादावरती हा जो काही शिक्का बसलाय हिंदू दहशतवादाचा, तो या निकालानंतर कायमचा पुसला जाईल असं वाटतं तुम्हाला? नाही, हा शिक्का कधीच नव्हता. हा शिक्का बसावा यासाठी काही लोक प्रयत्न करत होते आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की विशेष करून काँग्रेसचे नेते हे यासाठी प्रयत्न करायचे, कारण त्यांना इतका त्रास व्हायचा जेव्हा जगातील काही राष्ट्रप्रमुख हे एका विशिष्ट धर्माच्या संदर्भात आतंकवाद्यांची नावं सांगताना आतंकवादी याच धर्माचे का असं प्रश्नचिन्ह जेव्हा निर्माण करायचे, त्याला डायल्यूट करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न नेहमी झाला, पण शिक्का लावण्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. त्यांचा नेहमीच हा प्रयत्न राहतो, कसाबमध्ये कसाबला बिर्याणी खाऊ घाला, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणून मग त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सह्या करणं किंवा एखाद्या आतंकवाद्याच्या पत्नीबद्दल सहानुभूती दाखवत त्यांना आर्थिक मदत करणं, हा त्यांचा मूळ स्वभाव. आणि त्यांना असा एक गैरसमज झाला की या आधारावरच आपण निवडणुका जिंकू शकतो, आपण कोणतेही विकास न करता, कोणतेही कार्य न करता अशा मताच्या तुष्टीकरणातून, अशा मताच्या माध्यमातून आपण निवडून येऊ शकतो. म्हणजे एकदा निवडून यायचं आणि 4 वर्ष 11 महिने 29 दिवस टाटा बाय बाय करायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता मात्र या ठिकाणी मताच्या तुष्टीकरणापेक्षा या देशाच्या विकासाचा आणि प्रगतीचा जेव्हा विचार होतो तेव्हा मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की यांनी कितीही शिक्का मारण्याचा प्रयत्न केला, हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, भगव्याचा अर्थ या लोकांना समजलाच नाही. भगव्याचा अर्थच भ हा भयरहित, ग गर्वरहित आणि वा वासनारहित, यासाठी हा भगवा आहे. ज्याला भय, गर्व आणि वासनेतून मुक्ती मिळते तो सहिष्णू असतो, तो वसुधैव कुटुंबकम या भावनेने काम करतो. ठीक आहे. सुधीर मुनगंटीवारजी, 17 वर्षांचा काळ हा अत्यंत मोठा काळ आहे. अपेक्षा आहे की जे खरे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यात आणि त्यांना शासन करण्यामध्ये तुमच्या सरकारला यश येईल. तुर्तास धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, संवाद साधलात त्यासाठी. आणि या निकालानंतर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. तर आपण बघतोय की मालेगावचा निकाल आलेला आहे. सर्व आरोपींना जे आहे ते निर्दोष